दलाची गाडी जर्मनी टेक्नॉलॉजीची आजपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत अलिबागच्या परिसरामध्ये अशी कुठलीही गाडी नाही आहे की 64 मीटर उंच जवळजवळ म्हणजे 22 माळ्यापर्यंत रिस्को ऑपरेशन करू शकते. एखाद्या वेळी आणीबाणीच्या वेळी या गाडीचा फार चांगल्या प्रकारचा उपयोग होणार आहे. आणि साहजिकच आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय कमिशनर अनिल कुमार पवार यांनी आज धाडसी निर्णय घेऊन चांगल्या प्रकारच्या वसई विरारच्या सेवेत हे मशीन आणलेले आहे. थँक्यू. कैसे काम करती है अभी? अरे रुको यार, रुको एक मिनट, रुको मैं पूछता हूँ उसको. मशीन You mean this? The working looks like you have the Volvo chassis, and we are the substructure builder. We built the ladder there, and the fireman can operate it very well. What is special in this fire brigade vehicle? Which special? Yes, special. Special is the ladder is high, 64 meter. You know, they have a lift for rescue peoples from the high-rise building. You know, then they have also the lift, the monitor function. We can for the watering if some fire and all these things. तर ही मशीन आहे, याचं नाव आहे टर्न टेबल लॅडर. ओके, 64 मीटर उंचीचे हे वाहन आहे. तुम्ही बघू शकता. तर ही मॅगिरस GmbH म्हणून एक जर्मन कंपनी आहे जी पूर्ण वर्ल्डमध्ये लीडर आहे या प्रकारच्या व्हेकल्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आणि आमची युनिकेअर नावाची कंपनी आहे जी पूर्ण ऑल ओव्हर आपल्या भारतामध्ये आम्ही पूर्ण सेल्स आणि सर्व्हिस यांचं टेक केअर करतो. आणि आम्ही पूर्ण स्वतः फक्त एकमेव त्यांचे ऑथराइज डीलर आहोत इकडे इंडिया. फक्त फायर ब्रिगेडची मशिनरी सप्लाय करता पूर्ण? आपण फायर ब्रिगेडचे सर्व इक्विपमेंट्स पण करतो सप्लाय, आणि बाकी आमचे दुसरे सेफ्टी रिलेटेड पण प्रोडक्ट्स आहेत. तर या वैशिष्ट्य म्हणजे या मशीनचं असं आहे की त्याची उंची 64 मीटर आहे. आणि जर तुम्ही बघत असाल तर इथे रेस्क्यू लिफ्ट दिलेले आहे. ओके, तर खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या वसई विरार शहरामध्ये आता बघता तुम्ही तर हाय राईज बिल्डिंग होत आहे. आणि काही जर असा डिझास्टर झाला, कोणताही इन्सिडेंट झाला, तर अशा टाईपचे इक्विपमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच वसई विरार महानगरपालिकेने खूप मोठा निर्णय चांगला घेतला आहे की अशा टाईपचं वाहन आता त्यांच्याकडे आलेलं आहे, एवढ्या 64 मीटर उंचीचे. तर मी बघितलं रेस्क्यू लिफ्टची कॅपॅसिटी ऑलमोस्ट 300 kgची आहे. म्हणजे 3 ते 4 माणसं याच्यामध्ये इझिली रेस्क्यू करू शकतात तुम्ही 64 मीटर हाईटवर. ओके, आणि याच्यावरती तुम्ही बघितलं तर एक केज पण दिलेलं आहे, तिथून पण रेस्क्यू करू शकता. तिथे एक वॉटर मॉनिटर आहे, त्याची कॅपॅसिटी 2500 लिटर पर मिनिट एवढी वॉटर मॉनिटरची कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं तर बाकीचे पण भरपूर कंपोनंट्स याच्यात दिलेले आहेत की रेस्क्यू स्ट्रेचर. तुम्ही बघा, कोण जर असं म्हणजे जर हे झालं असेल, कोलॅप्स झाला असेल कुठली, तर त्याला रेस्क्यू करण्यासाठी रेस्क्यू स्ट्रेचर वगैरे दिलं. डिफरंट टाईपच्या ॲसेसरीज दिल्या. तर जनरेटर वगैरे दिला. जर ॲडिशनल लाईट्सची गरज असेल, रात्री कुठला ॲक्सिडेंट झालेला असेल, फायर कॉल झालेला असेल, तर फायरमॅन्सना हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची पूर्ण मशीन त्यांच्या सेवेत आता दिलेले गेले. तो इस मशीन की लंबाई कितनी है और कितने मीटर का रोड चाहिए इसके लिए? कितने मीटर का रोड? हाँ, तब ये मशीन एक्चुअली काम इसको आप करेगा. ये देखोगे ना, टोटल वीट है 5.2 मीटर. ओके, ये जैक से, क्योंकि ये मशीन ऑपरेट करने के लिए इसको जैक्स को एक्सटेंड करना पड़ता है. हाँ, तो उसको स्टेबलाइज करने के लिए आपको 5.2 मीटर का टोटल डिस्टेंस चाहिए. लेकिन इसमें बहुत एक खासियत ऐसी है कि इसमें आप देखोगे तो ये वेरिएबल जैकिंग सिस्टम है. मतलब अगर आपके पास स्पेस का कम है तो आप कम स्पेस में भी इसको स्टेबलाइज कर सकते हैं. मतलब ये सब एडवांस है सब टेक्नोलॉजी. और इसमें फायर ब्रिगेड्स के लिए बहुत ही अच्छी चीज़ है कि वो नैरो स्पेस में भी व्हीकल को पार्क कर सकते हैं और फायर फाइटिंग कर सकते हैं. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर जास्त वारा असतो, जेव्हा म्हणजे वारा असतो तर मोठे मोठे झाडं गिरतात, मग ही मशीन त्यामध्ये उभी राहू शकते का? यस, आता याच्यामध्ये खूप जास्त सेफ्टी सिस्टम दिलेले आहेत. इथे विंड स्पीड सेन्सर म्हणून एक आहेत, इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे, तो वरती इथे इन्स्टॉल केलेला आहे मशीनवर. आणि तो तुम्हाला इंडिकेट करत असतो ऑपरेटरला नेहमी. जेव्हा 9 मीटर पर सेकंडच्या वरती हवेचा स्पीड जातो त्यावेळी ऑटोमॅटिकली इंडिकेट करतो की हवेचा खूप स्पीड जास्त आहे, त्यामुळे तुम्ही खाली घ्या म्हणून आहे. मग त्या केसमध्ये त्यांना वॉर्निंग देत असते की तुम्हाला खाली घ्यायचं. म्हणजे तरी पण आपण ते खाली घेतलं नाही तर ब्रेकडाऊन व्हायचे चान्सेस आहे का? नाही, म्हणजे जर आता तुम्हाला वॉर्निंग देत राहील कंटिन्युअसली, जर खरंच खूप डेंजर असेल तर त्या केसमध्ये ऑपरेटर्सना पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना त्यावेळी खाली घ्यायला लागेल. खूप जास्त हवा असेल कॅज्युअलिटी होते त्यावेळेला ते फंक्शन करायला पाहिजे. नाही, त्यावेळी आपलं 9 मीटर पर सेकंड सर, कारण का EN 14043 हा स्टँडर्ड आहे आणि या स्टँडर्डनुसार काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. आपण याच्यामध्ये खूप जास्त हवेचा स्पीड पण बेअर करण्याची म्हणजे कॅपॅसिटी वाऱ्यामध्ये आपण जर त्याची दक्षता घेतली तर म्हणजे तर breakdown काही होऊ शकतो. यस तर काही इन्सिडेंट पण होऊ शकतो. तर त्याला प्रत्येक गोष्टी मशीन आहे, त्याच्यामुळे त्याला काही लिमिटेशन्स आहेत, त्या आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. ऑपरेशन जे आहे पूर्ण प्रणालीचं ते कुठे ठेवलं तुम्ही? पूर्ण आपण तुम्ही ऑपरेशन बघा तर इकडे काही कंट्रोल पॅनल दिलेलं आहे.
हे कंट्रोल पॅनल उजव्या साईडचा कंट्रोल पॅनल दिलेला आहे. उजव्या साईडचे जॅकिंग सिस्टम ऑपरेट करण्यासाठी आहे. तिकडे डाव्या साईडला पण कंट्रोल पॅनल दिला आहे. आणि काही तुम्ही इकडे बघाल, तुम्हाला दाखवतो अजून डाव्या साईडचं ऑपरेशन. आणि इकडे बघाल तुम्ही तर वॉटर पंप दिलेला आहे. इथून हा हाय कॅपॅसिटीचा एक पंप आहे. 3500 LPM म्हणजे 3500 लिटर पर मिनिटने वॉटरचा फ्लो देतो हाय कॅपॅसिटीचा पंप. तर इथून तुम्ही कनेक्शन करून पूर्ण पाणी 64 मीटरपर्यंत जातं. आणि तिकडे तुम्हाला 2500 LPM एवढा वॉटर फ्लो भेटतो. त्याला प्रशिक्षण दिलेल्या माणसांनाच ते यस यस याच्यामध्ये प्रशिक्षण आपण आता घेतलेलं आहे. त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे. जिथून बॅगिरसवरून स्वतः इंजिनियर आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःहून ट्रेनिंग घेतलेले आहे. आणि प्रत्येक ऑपरेटरला म्हणजे इंडिव्हिज्युअली बसून त्यांनी ऑपरेशन शिकवलेलं आहे. ओके, हा मेन कंट्रोल पॅनल बोलतात त्याला. इथून सगळे कंट्रोल फंक्शन त्याचे चालू होतात. म्हणजे पूर्ण लॅडरचे फंक्शन, लिफ्ट फंक्शन हे कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक ऑपरेटेड आहे. रिमोट ऑपरेटेड हे फंक्शन आहे. हे कसली मशीन आहे शॉर्ट हे ॲक्च्युली आता एक डेमॉन्स्ट्रेशन पर्पज आहे. आम्ही ते डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणले ते 2 रोबोट्स आहेत. आता वसई विरारसाठी म्हणजे आम्ही छोटा डेमो देणार होतो. ठीक आहे, बोला. तर ॲक्च्युली हे याचा टर्बाईन ॲडेड फायर फायटिंग रोबोट आहे ते. याचा तुम्ही जर बघाल तर वरती एक टर्बाईन दिलेला आहे. त्याची कॅपॅसिटी 3500 लिटर पर मिनिट एवढी आहे. आणि याची जी रेंज आहे ती ऑलमोस्ट 70 ते 80 मीटर एवढी रेंज आहे. आणि ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे वॉटर मिक्स टेक्नॉलॉजीवर चालतो हे. म्हणजे तुम्ही जर इकडे बघितलं तर इथे एक सेंट्रल नॉझल दिलेला आहे आणि इकडे पूर्ण रिंग दिलेलं आहे. ही पूर्ण नॉझल्सचीच रिंग दिलेलं आहे. याला आउटर नॉझल्स बोलतात पूर्ण. तर यांचा दोघांचा कंबाईन मिळून 3500 LPM एवढा हा फ्लो रेंज देतो आणि 80 मीटर एवढी तुम्हाला रेंज देतो. जर तुम्ही हा रोबोट म्हणजे स्पेशली बघाल तर आपले डम्प यार्ड फायर वगैरे असतात, जिथे खूप जास्त घन कचरा वगैरे असतो, तिथे आग लागली तर त्या आगीवर कंट्रोल मिळवणं खूप डिफिकल्ट असतं. आणि त्यावेळी असं छोटा पाण्याची गरज नाही, त्यावेळी अशा हाय प्रेशर वॉटरची गरज असते. आणि त्यावेळी हा इक्विपमेंट खूप इफेक्टिव्हली काम करतो. कारण का याचं वॉटर मिक्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय कमी पाण्यामध्ये जास्त वेळ फायर फायटिंग कशी करता येईल ते हा म्हणजे युनिट करतो. डम्पिंग ग्राउंडचं इथे ठेवायचं आहे का? हे आज असं काय वसई विरार महानगरपालिकेला दिलेलं नाही. हे आम्ही फक्त कदाचित भविष्यामध्ये महानगरपालिकेने पण अशा टाईपचे इक्विपमेंट त्यांच्या सेवेत पण ठेवावे, जेणेकरून कधीतरी उपयोगी होऊ शकतो. कमिशनर साहेबांनी पण सांगितलेलं आहे. आय थिंक 12 करोड 35 लाख वगैरे कॉस्ट आहे वाहनाची. येस, या फक्त वाहनाची 12 करोड 35. सर काय सांगाल, नवीन टेक्नॉलॉजी मशिनरी आपल्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत, काय सांगाल, डेमो कशा प्रकारे झालेला आहे? आज आपण टर्न टेबल लॅडर जी 64 मीटर उंचीची आहे त्याच्यासाठी सर्व पत्रकार बंधूंना आज डेमो द्यायचा होता. तो आज आपण या ठिकाणी अरेंज केलेला होता. या टर्न टेबल लॅडर साधारणतः 12 कोटी 32 लाख रुपयाची जरी असली तरी त्याचा फायदा खूप आहे.
साधारणतः 21 माळ्यापेक्षा जास्त इमारतींमध्ये जर आग लागली तर तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं, त्याचप्रमाणे तिथली आग नियंत्रणात आणण्याकरता हा उपयोग होणार आहे. ज्यावेळी आम्ही जर्मनीच्या दौऱ्यावर गेलो होतो त्या ठिकाणी आणखी 2 आग नियंत्रणात आणण्याकरताच्या 2 मशिनरी होत्या. त्यामध्ये एक रोबोट होता आणि दुसरी मशिनरी अशी आहे की त्याचे 3 प्रकारचे यूज आहेत. या रोबोट साधारणतः याची कपॅसिटी 2,500 लिटर पर मिनिट एवढ्या पद्धतीने पाणी चा स्प्रे करून ती आग नियंत्रणात आणू शकतो आहे. त्याचप्रमाणे छोटी जे गल्ली असतील, बोळ असतील किंवा कंजेस्टेड एरिया असेल त्या ठिकाणी देखील हा रोबोट जाऊ शकतो आहे. किंवा पार्किंग असेल किंवा साधारणतः एक 5 ते 7 माळ्याची बिल्डिंग असेल त्यापर्यंत देखील हा रोबोटने आपल्याला आग नियंत्रण आणता येऊ शकते. त्याचप्रमाणे दुसरी जी आमची मशिनरी आहे टॅप 35C म्हणून, तर त्याचेसुद्धा 3 प्रकारचे चांगले ॲडव्हान्टेज आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फाउंटन क्रिएट होण्यासाठीचे नोझल्स पण त्या ठिकाणी आहेत. तसेच फायर फायटिंगसाठीचे वेगळे नोझल्स त्या ठिकाणी दिले आहेत. त्याचप्रमाणे एक मोठा फॅन देखील त्या ठिकाणी दिला आहे. तिथं 170 km/h ह्या स्पीडने वारा देखील वाहतो. त्यामुळे आपल्या गर्दी जरी आपल्याला बाजूला करायची असली तरी पाण्याचे फवारे मारण्याच्या ऐवजी नुसता वाऱ्याचा स्पीड जरी दिला तरी लोक बाजूला होऊन या फायर फायटिंगसाठी जागा मोकळी करू शकतात. हा एक फायदा होता आहे. त्याचप्रमाणे मिस्ट फाउंटन्स हे नोझल देखील त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरणामधले जे धुलीकण आहेत, हवेमध्ये जे धुलीकण आहेत ते मिस्ट फाउंटनच्या मिस्ट स्प्रेच्या माध्यमातून हे परत जमिनीवर बसू शकत आहेत, जेणेकरून हवेची एअर क्वालिटी इंडेक्स चांगल्या पद्धतीचे होऊ शकते. जेणेकरून आमचा प्रयत्न असा आहे की एअर क्वालिटी इंडेक्स ही आपली 100 पेक्षा कमी असली पाहिजे, जी आपली एक चांगल्या प्रकारची एअर क्वालिटी इंडेक्स गणली जाते आहे. त्याचप्रमाणे याचा उपयोग साधारणतः आपल्याला जसा फायरसाठी होतो तसा पर्यावरणासाठी होतो. आणि त्याचप्रमाणे म्हणजे माणसांची गर्दी जी असेल एखाद्या लॉ अँड ऑर्डरच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला ती गर्दी पांगवण्याकरता देखील याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे टॅप 35C हे मल्टीपर्पज व्हेकल या ठिकाणी येते. साधारणतः 5 कोटी रुपयाची किंमत आहे, 5 ते 5.5 कोटी अंदाजे. आणि जो रोबोट आहे त्याची किंमत देखील साधारण 4 ते 4.5 कोटी रुपयापर्यंत आहे. आणि रोबोट हे साधारणतः 2,500 लिटर पर मिनिट ह्या स्पीडने पाण्याचा फवारा करू शकतं आहे. आणि जे टॅप 35C हे जे मशीन सांगितलं आपल्याला ते साधारणतः 3,500 लिटर पर मिनिट ह्या स्पीडने पाण्याचा फवारा त्याचा होऊ शकतो आणि आग लवकरात लवकर मिटिगेट होऊ शकते. सर, या यंत्रणांची चाचणी यशस्वी झाली असेल तर कधीपर्यंत ही पालिकेच्या यंत्रणांमध्ये दाखल होऊ शकते अशी काही? ही जी आपल्याला टर्न टेबल लॅडर मिळाली ती आपल्याला एक विशेष अनुदानामधून मिळालेली आहे. तर केंद्र शासनाचा राष्ट्रीय गुणवत्ता हवेची गुणवत्ताचा कार्यक्रम आहे, त्यामधून आम्हाला काही मशिनरीसाठी अनुदान सेंट्रलचा स्टेटचं मिळू शकतं का याची आम्ही खात्री करतो आहे. त्याचप्रमाणे आम्हाला टर्न टेबल लॅडर करताचे अनुदान मिळालेलं आहे, त्यामधून काही पैसे शिल्लक आहेत. त्या पैशामधून दोघांपैकी एक व्हेकल घेता येईल अशी आमची अपेक्षा आहे. तर आमचा पहिला प्रिफरन्स हे जे टॅप 35C आहे त्याच्यासाठी असणार आहे. आणि महापालिकेच्या निधीमधून फंडामधून आपण हा रोबोट देखील आम्ही घ्यायचा आमचा प्रयत्न करणार आहे. साधारणतः आता याच्यासाठी इलेक्शनची आचारसंहिता लागू असल्यामुळे आपल्याला यांच्या टेंडर फ्लोट करावं लागणार आहे. त्यामुळे आम्हाला 23 नोव्हेंबर नंतरच टेंडर फ्लोट करून साधारणतः टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला 3 ते 4 महिने लागतात. त्याच्यानंतर साधारण पुढच्या मेपर्यंत हे आपल्या ताफ्यात येतील. आणि आमच्याकडे जे काही अनुदान प्राप्त होतं आहे त्यातून शिल्लक रक्कम जशी असणार त्या माध्यमातून आम्ही टेंडर फ्लोट करतो. सर, निधी प्राप्त झाला तर ह्या कोणत्या संख्येमध्ये ही यंत्रणा मागवली जातील, किती मागवली जातील? सुरुवातीला आम्ही यांची किंमत जर बघितली तर 5 ते 5.5 कोटी आणि 4 ते 4.5 कोटी म्हणजे दोघांची किंमत साधारण 10 कोटीपर्यंत येते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर आम्ही एकच पहिल्यांदा मागवण्याचा आमचा विचार आहे. सर, एनकॅप योजनेमध्ये हे खरेदी होणार आहे का? एनकॅपमध्ये खरेदी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याला आपल्याला एक आपला आराखडा केंद्र शासनाला द्यावा लागतो आहे. यापूर्वी आम्ही एक आराखडा केंद्र शासनाला सादर केलेला आहे. तो जर आम्हाला रिवाईज करायची परवानगी मिळाली तर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही इक्विपमेंटचं ॲड करून आम्ही शासनाकडनं पैसे मागणार आहोत. साधारणतः प्रत्येक वर्षी केंद्र शासनाकडून 18 ते 19 कोटी रुपये आपल्याला यासाठी प्राप्त होत आहेत. परंतु इतर कामांसाठी आम्ही यापूर्वी आराखडा केंद्र शासनाला सादर केलेला आहे. सर, जे कंजेस्टेड एरिया